नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर कांचनवर. सदाती सांगा कसे आहात तुम्ही सगळे. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे. यांनी हा भाजीपाला आणला होता. दुसऱ्या दिवशी पान टाकणं आहे बाबांचं, म्हणजे अमावस्या म्हणतात ना, अमावस्या पूर्ण म्हणतात की काय म्हणतात मला माहिती नाही. आमच्याकडे तर पान टाकणं म्हणतात. ते म्हणजे जे ज्यांची डेथ झालेली असते त्यांना जे पानं टाकतात त्यांच्यासाठी. तर त्या गोष्टीला तुमच्याकडे काय म्हणतात हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. म्हणजे जे विदर्भाच्या बाहेरचे बघत असतील मला त्यांच्यासाठी बोलते आहे मी. तर इथे माझे डस्टबिन वगैरे क्लीन केली आणि ती त्यामध्ये बिन बॅग वगैरे लावून आता ठेवून देते. नंतर मग माझे कामं पण करायचे आहे सगळे. पहिल्यांदा क्लिनिंग करून घेते. क्लिनिंग केल्यानंतर मग यांना ड्युटी आज लवकर, म्हणजे त्याच टाईमला जायचं आहे, पण लवकर मला सगळं आटपून यांना ड्युटी जायचं आहे. म्हणजे तोपर्यंत यांचा घास वगैरे टाकणं झालं पाहिजे, पान वगैरे टाकणं झालं पाहिजे आमचं. तर त्यांना ड्युटीला त्यांच्या वेळेपर्यंत माझं सगळं आटोपलं पाहिजे, म्हणून मग मी लवकर लवकर आटपत आहे. मी झाडू मारून घेते, पोछा मारून घेते आणि नंतर मग मी माझ्या बाकीच्या कामांना सुरुवात करते. असं झालं आणि मग आंघोळ करून माझे कपडे पण धुवायला टाकून दिले मशीनमध्ये. आणि नंतर मग मी रेडी झाली. आज खूप घाईघाईत मला करायचं होतं सगळं, आणि ज्या वेळेला मला घाई असते ना, माझ्या हातातून काही ना काही असं पडत राहतं. आणि काय होतं की यांच्या ड्युटीपर्यंत सर्व आटपा लागतं. जसं गणपतीच्या बसायच्या दिवशी तुम्हाला आठवत असेल, त्या दिवशी अशीच घाई झाली होती. त्यांच्या ड्युटीपर्यंत मला सगळं आटपायचं होतं आणि मला गणपती बाप्पांना घरी आणायचं पण होतं. आज पण तशीच मला घाई होत आहे आणि मी अशाच घाईघाईत नेहमी असंच होतं माझं की मी घाईघाईत करते आणि मग माझ्या हातातनं भांडे पडतात, तर काही होते. आणि मग मला असं वाटतं की अरे मी काय म्हणजे काहीतरी चुकलेली आहे का, माझं काहीतरी चुकत आहे का, कुठे माझं काहीतरी म्हणजे जसं पानामध्ये काही ठेवायचं असतं. आणि तसं पण मला इतकं म्हणजे हे नाही आहे. आतापर्यंत तुम्हाला माहिती आहे की ही दुसरंच पान आहे आमचं घरी टाकण्यात आलेलं, म्हणजे बाबांचं. याआधी आम्ही गावी जायचो आणि गावीच आम्ही सर्व मिळून पान टाकायचो. पण मग माझी आई बोलली की तुला कधी ना कधी तर टाकावंच लागेल, कारण मोठ्या मुलाला आणि लहान्या मुलाला हे कंपल्सरी असते म्हणते टाकणं. मधल्या मुलाला तरी एवढं नसते, पण आमच्याकडे मधला मुलगा टाकतो आणि आम्ही सर्वजण तिथे जायचो. पण मोठे दादा पण आता टाकायला लागले त्यांच्याकडे पान, आणि आम्हीच राहिलो होतो फक्त. तर आम्ही मागच्या वेळेपासून आम्ही पण टाकायला लागलेलो आहोत, कारण आई बोलली तुला टाकणं गरजेचं आहे आणि तुला कधी कळणार की मग कसं करायचं असतं म्हणून. तर म्हणून म्हटलं ठीक आहे, आपण सुरुवात तरी करून द्यायची. आणि मग मी काय करते, माझ्या सासूबाईंना किंवा मग माझ्या आईला कॉल करते आणि तिला विचारते की कसं करायचं, काय करायचं म्हणून. तर मग तिने सांगितल्यानंतरही सुद्धा मग कधी कधी काय होतं की मी विसरून जाते काही काही गोष्टी, आणि मला असं वाटतं की माझं काहीतरी चुकलेलं आहे. तर म्हणून, आणि घाईत असल्यानंतर तर आणखीच वाटते मला की माझं काहीतरी चुकत आहे. इथे सगळं काही बनवलेलं होतं आणि म्हणजे कढी, भजे, वडे, जे जे आवडतं त्यांना ते पण असतं. खीर असते, खिरीचा मान असतो, रव्याच्या पापडाचा मान असतो आमच्याकडे. तर त्या गोष्टी, कुरोडी पापड, म्हणजे कुरोडी पापड तळायचे राहिलेले होते. आणि या सर्व गोष्टी आता मी पहिल्यांदा नैवेद्य काढत आहे देवाचे, आणि नैवेद्य काढल्यानंतर पहिल्यांदा देवांना नैवेद्य देऊन देते आणि नंतर मग आपलं पान काढायला सुरुवात करते. आणि पान पण ना आमच्याकडे ते पळसाचे पान असतात ना, त्याचं जे पान असतं त्याच्यावर पळसाचेच पान आहेत ना, काय माहिती, मला सांगा तुम्ही कॉमेंट करून की कशाचे पानं आहेत ते. तर आता तुम्हाला इथे दिसेल की मी कोणत्या पानावर टाकलेलं आहे, मला सांगायला कशाचं पान असतं तर ते. तर ह्या पानावरच मान असतो म्हणताय. आता बस माझं खीर, म्हणजे खिरेमध्ये जे दूध टाकायचं राहिलेलं होतं आणि चारोळी वगैरे टाकायची राहिलेली होती, ती गरम करून घेते आता आणि बस तळण काढते. तळण काढल्यानंतर मग बाकीचं माझं करायला सुरुवात करते. आणि यांना घास टाकायचे असतं तर त्याचं पण ते करून द्यायचं असतं यांना. मला इतकं कळत नाही, त्यांना इतकं कळत नाही, पण आम्ही दोघंजणं काहीतरी करतो, म्हणजे विचारून आता सध्या तर सुरुवात झालेली आहे आमची. आणि ज्या वेळेला मग आता आम्ही काही दिवस आणखी टाकू तर मग एक्सपर्ट बनवून जाऊ यामध्ये पण. आणि चला मग आता इथे, आणि हो, बाकीचे लोक कमेंट करतील की बाबांचा फोटो नाही आणलेला आहे का बनवून. तर बाबांचा छोटाच फोटो आहे, बाबांचा फोटो आणायचा राहिलेला आहे आमचा बनवून. तर तो आणू आता, कारण आतापर्यंत काम पडलं नाही. आणि म्हणतात ना चांदीचं पण आणतात म्हणतात बनवून. तर ते चांदीचं जेव्हा आपल्याकडे लग्न होते ना त्यावेळेला चांदीचे म्हणजे पित्र बनवून आणतात. तर ते नंतर आणू ज्यावेळेला माझ्याकडे लग्न राहणार. तर बस आता इथे सगळं काही रेडी करून ठेवलं, पान वगैरे रेडी करून ठेवलं आणि आता बस पान टाकणं झालेलं आहे. बाहेर घास टाकायला.
तुळशीजवळ घास टाकतात म्हणतात. आणि हो, तुमच्याकडे कशी पद्धत आहे हे पण मला सांगाल तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये. म्हणजे ही तर आमची झाली विदर्भाची पद्धत, विदर्भामध्ये असं करतात. आणि तुम्ही कुठनं बघत आहात, म्हणजे विदर्भाच्या बाहेरून जर बघत असाल तर मला सिटीचं नाव किंवा मग तुमच्याकडची कशी पद्धत आहे, सेम पद्धत आहे की नाही हे पण मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. कारण आता आमच्याकडच्या पद्धतीत मी तुम्हाला दाखवतच राहते प्रत्येक वेळेला, आणि आता तुमच्याकडच्या पद्धती मला तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. बाकी तर मला कसं कळेल ना. तर म्हणून मग आता चला, इथे झालं आहे आमचं पान टाकून. आता नमस्कार वगैरे करू, कापूर लावू आणि नंतर मग बाहेर जाऊ. इथे आमची पूजा आटोपली आणि यांना ड्युटीला जायचं होतं, म्हणून मग म्हटलं जेवण करून जा. आणि हो, रोज तर हे टिफिन नेतात, पण आज टिफिन या जेवणाचा नेत नसतात म्हणतात. म्हणून मग यांना म्हटलं घरीच काहीतरी खाऊन घ्या. तर इतक्या सकाळी तर यांना भूक नव्हती, म्हणून मग म्हटलं तुम्ही काहीतरी खा, मी पण घेते जेवायला आणि सोबत जेवण करू. कारण यांना कंपनी द्यायसाठी मला बसावं लागलं. इतक्या सकाळी बिलकुलच भूक नव्हती, मलाही नव्हती आणि त्यांनाही नव्हती, पण काहीतरी खाऊन घेतलं. आणि हो, आज मुलं घरी नाही आहेत, मुलं आहेत शाळेत गेलेले. तिकडनं आल्यानंतर मग परत बाबांजवळ कापूर लावेल आणि त्यांना दर्शन करायला लावणार. काय झालं, आम्ही जेवण केलं पहिल्यांदा, म्हणजे आमचं जेवण झालेलंच होतं आणि यांना मी बाय करून आलेलीच होती आतमध्ये. तर मग काकू आल्या. तर काकूंचे कामं करायच्या आधी मी पहिल्यांदा म्हटलं त्यांना जेवण करून घ्या माझ्यासोबत, कारण मी तर जेवण माझं सुरूच होतं आणि आता बस लास्ट खीरच राहिलेली होती माझी खायची. तर काकू आल्या, मग काकूंना वाढून दिलं, काकूंनी जेवण केलं, आमच्या गप्पा गोष्टी चालल्या. तुम्हाला तर माहितीच आहे की माझी काकू म्हणजे चहा पार्टनर आहे. आता आज चहा तर बनवायचा नव्हता काकूंसाठी, नाही ॲक्च्युली मी चहा बनवून ठेवलेला होता, म्हटलं नंतर मी काकूंना देते, पण तो चहा काकूंना वाटलं की हा गंजासच ठेवलेला आहे, काकूंनी फेकून दिला तो चहा. ठीक आहे म्हटलं, आता तुमच्या नशिबात नाही आहे, खीर खा आणि गोड, कारण त्यांना शुगर असल्यामुळे जास्त त्यांना गोड पण देता येत नाही. आता इथे आलेला आहोत आम्ही लेन्स कार्टला यांच्यासाठी चष्मे घ्यायला. तर यांचा जो चष्मा आहे तो म्हणजे त्याचा नंबर वाढलेला होता, म्हणून पहिल्यांदा त्यांनी आय चेकअप केलं. नंतर मग आम्ही इथे चष्मा घ्यायला आलो. त्यांचं म्हणजे फ्रेम सिलेक्ट करायची होती आणि चष्मा बनवायला टाकायचा होता. छान वाटत साईडला ठेवून द्या. आणखी बघून घ्या दुसरं, हे पण छान आहे. दुसरं बघून घ्या आणखी. और ही छान वाटते. ही पण छान वाटते, त्यापेक्षा जास्त चांगलं वाटते. ती ही आणि ती पर्पल, हां ती आणि ही पर्पल जास्त चांगली वाटते. एक वेळ पर्पल लावून बघा आणि बघू द्या एकदा. आता पर्पल लाव, ठीक बरं, ती लावून बघ. आणखी आता पर्पल थोडंफार सेमच वाटत आहेत सगळे. मग ही पण ग्लास तर छान वाटत आहे.
ते स्क्वेअर मध्ये आहेत ना, सर्व सारखेच वाटत आहेत. हा पण छान वाटत आहे, पण तो ब्ल्यू तोच छान वाटत आहे जास्त. हा हो बघू दे, एकदा हाय पण लावून बघू. छान तर वाटत आहे. सेम स्क्वेअर मध्ये सगळे सेमच वाटते. बस हाच घ्या. हा तुमच्या हातात आहे तो. तुमच्या फ्रेंड्स कोणत्या सिलेक्ट केलं दाखवा. यांनी ही एक फ्रेम सिलेक्ट केलेली आहे आणि आणखी दुसरी ती. दाखवा लावून. हे पण छान वाटत आहे. अशा ह्या 2 फ्रेम्स सिलेक्ट केल्या. आता ह्या 2 फ्रेम बनवते. मला हा एक गॉगल आवडलेला आहे. छान वाटतो. सेमच एक ब्लॅक आहे याच्यामध्ये आणि एक ब्राऊन आहे. तर मी हे मला ब्लॅक आवडलेलं आहे, ब्लॅक घेते. बघा हा एक ब्राऊन आहे, सेमच आहे. तर ब्राऊन आणि ब्लॅक. ब्राऊन करून लावून चालेल. हा एक ब्राऊन आहे. कोणता जास्त चांगला वाटतो हे कळत नाहीये मला, पण मला ब्लॅक घ्यायचं होतं. ब्लॅकच घेते. तुम्ही सांगाल, मला सजेस्ट करा की कोणता चांगला वाटतं. जर तुम्हाला हा पण आवडला तर हा पण घेऊन घेईल. ॲक्च्युली काय झालं, माझी मान खूप जास्त अकडलेली आहे आज आणि त्याच्याने मला इकडे तिकडे बघता पण येत नाही आहे. आणि हो आलो आम्ही लेन्स कार्टवरनं परत आणि तिथे यांचे 2 चष्मे बनवायला टाकले. ॲक्च्युली ती ऑफर सुरू होती, काहीतरी 500 रुपये जास्त देऊन 2 चष्मे बनवायची. तर मग यांनी 2 फ्रेम सिलेक्ट केल्या आणि छान मस्त बनवायला टाकल्यात त्या. तर त्यात तुम्ही बघितलेलंच आहे कोणत्या सिलेक्ट केलेल्या आहेत म्हणून. आणि मी एक गॉगलसुद्धा घेतला, तर तो पण खूप छान आहे. तर चला मग आता इथेच या ब्लॉगला एंड करते. भेटते तुम्हाला नवीन छानशा ब्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही अजूनपर्यंत नसेल केलं तर. आणि हो, याच्याशिवाय 2 आणखी चॅनल्स आहेत माझे, तिथे पण मला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. दोन्ही चॅनल्सचं लिंक, इन्स्टाचा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार. डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. अद्विकला पण बाय करायचं होतं तुम्हाला. बाय. खूप दिवस व्हिडिओमध्ये नाही येत. हा, खूप दिवस झाले अद्विक व्हिडिओमध्ये येत नाही. अद्विक बिझी आहे ट्युशन, स्कूल आणि अभ्यास ह्या सर्व गोष्टींमध्ये. चला मग बाय करतो अद्विक. हा, स्पोर्ट्सचे पण कामं असतात. चला मग बाय बाय करा. गुड नाईट. आता पण अद्विक अभ्यासच करत होता. बाय. हो, अच्छा ड्रॉवर साफ करत होता. चल मग बाय बाय.